तर नमस्कार मंडळी, आज गणपतीपुळ्याला गेलो होतो आणि आता तिकडून गुहागरकडे निघालो आणि वाटेत जाताना जेटीने जसे आपण तवसा या ठिकाणी उतरतो जयगडवरून, तर तिथे आपल्याला पुढे आल्यावरती विजयगड नावाचा अतिशय छोटेखानी किल्ला लागतो। तर हा दुर्ग काय आहे हे आज आपण पटकन एक्सप्लोअर करणार आहोत। अतिशय छोटासा असा किल्ला आहे, तर त्याचा इतिहास काय आहे हे पण आपण जाणून घेऊ आणि पटकन आपण त्याची छोट्याशाच काहीच मिनिटांमध्ये त्याची आजची आपली टूर पूर्ण करूया। सो चला मग माझ्याबरोबर आजच्या या व्हिजिटला। तर जसं तुम्ही आता बघताय की ॲक्च्युअल हा काही दरवाजा नव्हे, तर इथेच पडलेल्या एका बुरुजावरून तटबंदीला आपण लागलेलो आहोत आणि ह्या मागच्या वाटेवरून आता आपण वरती जातोय। आता वरती जाऊन हा किल्ला केवढा आहे, त्याचा एकंदर आकार कसा आहे, किती आहे हे पण पटपट बघूया। कारण आता सूर्य मावळतीला लागला, त्याच्यामुळे लवकरच अंधार पडणार आहे आणि पुढे गुहागरला पोहोचायचं आहे। तर मित्रांनो, जसं इथे तुम्ही माझ्या मागे, आपण आता बुरुजावर उभे आहोत, माझ्या मागे बघताय की हे झाड इथून वरती आलेलं आहे। तर इथे आपल्याला काही पायऱ्यांचे अवशेष दिसतात, जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतच आहात। तर बहुधा असे बरेचसे बुरुज असतात की ज्या बुरुजांच्या आतून वरती त्याच्या माथ्यावर यायला जागा असते आणि तिथून आतून सर्पाकार मार्गाने किंवा जसं आज आपण स्प्रिंग म्हणू शकतो, स्प्रिंग सारख्या आकाराच्या किंवा गोलाकार अशा पायऱ्या असतात, त्या अशा सर्क्युलर वे मध्ये वरती येतात आणि तिथून मग आपण वरती या बुरुजाच्या माथ्यावरती येऊ शकतो। तसा बहुधा इथे काही रचना केलेली असावी पूर्वीच्या काळी, पण आता ती दुर्लक्षित झाल्यामुळे पूर्णपणे बुजलेली आहे, पडलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे आज आपण इथे ते बघू शकत नाही आहोत, पण असा हा एक माझा अंदाज आहे, म्हणून मी आता इथे तुम्हाला घेऊन आलो आणि हे सांगितलं। आता पुढे जाऊ, गडफेरी बघू आणि या गडाचा काही इतिहास असेल थोडासाच आहे तोही बघूया। या संपूर्ण दुर्गाचं बांधकाम हे चिऱ्यामध्ये केलं गेलेलं आहे, जे अतिशय दुर्मिळ असं आढळतं आपल्याला की फार कुठे दुर्ग बांधण्यासाठी चिरा वापरला गेलेला नसतो, कारण अर्थातच तो ठिसूळ आहे, जसं आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं पण आहे। पण या विजयगडामध्ये याच्या बांधणीसाठी चिऱ्याचा वापर केला गेलेला आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथे विपुल प्रमाणात अवेलेबल असलेला चिरा, त्याच्यामुळे चिरा, दुसरं काही याचं कारण नाही आहे। आणि तसा ह्या सेकंडरी प्रकारांचा म्हणजे दुय्यम अशा दुर्गांमध्ये मोडणारा हा दुर्ग आहे, त्याच्यामुळे इथे चिराचं काम आहे। ह्या दुर्गाचं जे लोकेशन आहे ते अतिशय भन्नाट असं लोकेशन। आता भन्नाट असं लोकेशन म्हणजे काय, तर बाव नावाची ही जी नदी आहे, ही नदी पुढे संगमेश्वरापासून येऊन खाली इकडे जयगडाच्या इकडे समुद्राला मिळते। हां, तर इथे हे खाडीचं मुख आहे आणि या मुखाच्या दोन्ही बाजूला दोन दुर्ग बांधले गेलेले आहेत। एक आहे तो जयगड आणि दुसरा आहे हा विजयगड। विजय दुर्ग नव्हे, विजयगड। परत एकदा सांगतोय, विजय दुर्ग वेगळा आहे आणि विजयगड वेगळा आहे। तर आता ह्याचं लोकेशन हेच का, तर संगमेश्वर हे पूर्वापार अतिशय महत्त्वाचं व्यापारी बंदर होतं, त्याच्यामुळे जहाजांमधून व्यापारी जहाज आतपर्यंत संगमेश्वरापर्यंत जात असत। तर त्या व्यापारावरती कंट्रोल ठेवण्यासाठी, तो व्यापार सिक्युअर करण्यासाठी, त्याला सुरक्षितता पुरवण्याच्या दृष्टीनं इथे हे दोन दुर्ग बांधले गेले की इथे यांना एंट्री पॉईंट आहे, हा चेक पॉईंटही म्हणू शकतो आपण याला, अशा अर्थाने यांचं काम होतं। त्याच्यामुळे जयगड आणि विजयगड हे दोन्ही, या दोन्ही दुर्गांचं, या खाडीचं संरक्षण करणं, बावखाडीचं, हेच यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। याला जयगडची खाडी सुद्धा म्हटलं जातं। तर मित्रांनो, या विजयगडाचा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा। आणि जर आपल्या दुर्गावाटा यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फ्री आहे। आणि त्याच्या बाजूला जो बेल आयकन आहे तो बेल आयकन सुद्धा दाबा, ज्याद्वारे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत राहतील।
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि लाईक केल्यानंतर आपल्या मित्रपरिचितांबरोबर व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा की ज्याद्वारे आपण जो इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आपल्या गडकिल्ल्यांचा जो इतिहास मांडतोय तो इतिहाससुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं मी तुम्हाला आवाहन करतो की त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि भेटूया परत अशाच एका भन्नाट एका ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत आज तुमची रजा घेतो. बाय.